सुकला कंपाऊंड हे गेले 40-45 वर्षापासून अस्तित्वात आहे। सुकला कंपाऊंडचे लोक महानगरपालिकेला असेसमेंट टॅक्स भरतात। सुकला कंपाऊंडमध्ये छोटे छोटे व्यावसायिक स्वरूपाचे गाळे आहेत, तर त्यांच्याकडे गुमास्ता लायसन्स आहे। कंपाऊंड हे खाजगी जमिनीवर वसलेली वसाहत आहे। महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने सर्वांना घर मिळण्यासाठीचा कायदा केलेला आहे आणि असा कायदा केलेला असतानाही सुकला कंपाऊंडमध्ये काही व्यावसायिक स्वरूपाचे गाळे असल्यामुळे तिकडे स्लम डिक्लेअर होऊ शकलं नाही आणि म्हणून जमीन मालकांनी दुसऱ्या जमीन मालकाला विकासकाला बिल्डरला विकलं। बिल्डरने 1962चा तांत्रिक मुद्दा घेऊन न्यायालयात गेले। न्यायालयाच्या माध्यमातून ऑर्डर आणलं आणि काही गाळे व्यावसायिक स्वरूपाचे आणि राहते घर तोडण्याचं काम केलं। आजही कोर्टात केस आहे, 9 तारखेला आहे, 10 तारखेला आहे। कोर्टातून जे काही ऑर्डर येईल ते आपण बघू येणाऱ्या काळामध्ये। मला असं वाटतं का न्यायालयात सुद्धा वकिलांनी पूर्णपणे वास्तविकता न्यायालयासमोर न मांडल्यामुळे अशा प्रकारचा आदेश आलेला आहे। परंतु ह्यापुढे आम्ही नक्की केलं आहे, धारावीला जसं देवेंद्र फडणवीसजींनी कायद्यामध्ये बदल करून तिकडच्या लोकांना न्याय मिळवून दिला, तशाच प्रकारचा न्याय सुकला कंपाऊंडच्या लोकांनाही आम्ही कायद्यामध्ये बदल करून मिळवून देऊ आणि हे कायदा बदलण्यासाठी जास्त काळ लागणार नाही। येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये हे सर्व विधी जे काही करायचे ते करून सुकला कंपाऊंडमधला एकही माणूस बेघर होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। ओपन प्लॉट म्हणून दुसऱ्या बिल्डरने तिसऱ्याला विकलं असं प्रकरण आहे, याबद्दल काय कायदेशीर बाब आपण लढा देणार आहोत? बघा, जमीन एखाद्याची आहे तो दुसऱ्याला विकू शकतो, दुसऱ्याने विकत घेतला तो तिसऱ्याला विकू शकतो, हे कायदा आहे, ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही। परंतु जुन्या मालकाने विकत असताना बोजासहित त्याने विकलेलं आहे, खाली जमीन विकलेली नाही, तर त्या बोजासहित घेतलेलं आहे। तर त्या जमिनीवरती जे लोक राहतात त्यांना घर बांधून देणं हे त्यांचं काम आहे। परंतु त्या बिल्डरने तसं न करता खूप पैसे जास्त कमवण्याच्या मोहात तो पडला। परंतु योग्य वेळी परमेश्वरांनी सर्व कार्यकर्त्यांना जागरूक केलं आणि आज आम्ही मोर्चा आणलेला आहे आणि मी तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून सांगतो, सुकला कंपाऊंडचा एकही माणूस बेघर होणार नाही। हे जनतेने जो मला ताकद दिलेला आहे, पक्षाने इतक्या वर्षात जो मला ज्ञान दिलेलं आहे, त्याच्या आधारावरती मी बोलतो, सर्वांना न्याय येणाऱ्या काळामध्ये आम्ही मिळवून देऊ।